तर नमस्कार गमलानो, मी असे चिंग्या आणि आज मी तुमच्यासमोर घेऊन येले बिग बॉस सोल्युशन. बिग बॉस हा ना, बिग बॉस माझा पर्सनली खूप फेवरेट आहे आणि माझी खूप इच्छा आहे की माका बिग बॉसमध्ये जाऊ हव्या आणि ते बिग बॉसची ट्रॉफी माका होय या काही झाला तरी ह्या माझं स्वप्न. पण त्या स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब आणि माझ्या व्हिडिओला लाईक करशाल, चांगले व्ह्यूज देशाल. तर आजचा हा व्हिडिओ आहे, म्हणजे ह्या पुढचे सगळे व्हिडिओ आहेत ना, हे मी ट्राय करेन की मराठी प्लस मालवणी असं ट्राय करायला बघेन. कारण की आपले अशी पण आहेत मला सबस्क्राईब करणारे ज्यांना थोडं थोडं नाही समजत मालवणी काय, अशी मराठी पण आहेत आपल्याकडे. सो मी दोन्ही पण ट्राय करेन बोलायचं. तर माझ्या मराठी भाषेवर पण प्रेम आहे आणि माझ्या मालवणी भाषेवर पण प्रेम आहे. सो मी दोन्ही भाषा इथे वापरायचा प्रयत्न करेन. तर सगळ्यात पहिलं बिग बॉस म्हटलं की सगळ्यात म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात असतं की तिकडे जाऊन फक्त आणि फक्त भांडण करायचं असतं. बट तसं नाही आहे. बिग बॉस हा शो आहे ना, हा वेगळ्या रीतीने पण खेळता येतो. पण तिकडे असणाऱ्या लोकांना असं वाटतं, भाई 4-5 मुद्दे उचलले, काहीतरी भांडणं केलं आहे, आज मी टॉयलेट नाही धुणार, आज मी घरची कामं नाही करणार म्हणजे झाला बिग बॉस. तर ह्या वेळेचा जा काय बिग बॉस आहे ना, त्या माका आधी वाटलेला बोरिंग सिरियसली. माका एवढा वाटला नव्हता की एवढा भारी होताला या. बट आत्ता राखी सावंत आल्यानंतर जो काय बॉम्ब फोडला ना राखीन सगळ्यांवरती, मजा येता. आणि हॉनेस्टली सांगू तर सगळ्यात पहिला माका तन्वी अजिबात आवडत नव्हता. पण आत्ता असं स्लोली झाला की तन्वी माका एवढा आवडता. पण फर्स्ट प्रायोरिटी माझो राकेश बापट माका खूप आवडता. तो म्हणजे भारी आहे, जरा ना तो चुका करता, खूप चुका करता. आता कालच्या वेणीच्या टास्कमध्ये पण त्याने जे केलं ते चुकीचं होतं की ती केसं वगैरे कापली. ऑलरेडी जर बिग बॉसने सांगितलं तर वारंवार त्या गोष्टी का करायचा. कारण की तो एक्सपिरियन्स प्लेयर आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बिग बॉस कसं खेळलं जातं, तो OTTच्या फायनल सीझनपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्याकडून हे अपेक्षित नाही की तो ह्या गोष्टी करेल. बट तो जे काही करतो आहे म्हणजे आहे, छान खेळतो आहे तो कान डोक्याने. उगाचची भांडणं करत नाही आहे. त्याला माहिती आहे बिग बॉस कसा खेळायचा, काय खेळायचा. काही गोष्टी त्याच्याकडून पण चुकवतात, माणूस आहे, चुकू शकतोच. सो तेवढ्या त्या चुका आपण मानू शकतो. आणि दुसऱ्या नंबरला मी ठेवेन तन्वीला. एक नंबर खेळते तन्वी, म्हणजे जबरदस्त. ती जे काही करते ना, असं नाही की ती टोळीच्या विरोधात आहे म्हणून आवडते. पण ना काही गोष्टी तिच्या आहेत जेव्हा ती स्ट्रेट फॉरवर्ड बोलते. तेच जर आपण बघायला गेलो ना, तर टोळी स्ट्रॉंग काय आहे तर ते एकमेकांच्या जीवावरती आहेत. पण इथे राकेश, तन्वी हा जो ग्रुप आहे ना, हा एकमेकांच्या जीवावरती. हॉनेस्टली बोलू तर हे कोणाचेच कोणी नाही आहेत ना. राकेश कोणाचा आहे ना, तन्वी कोणाची आहे ना, दीपाली सय्यद कोणा. म्हणजे इथे ही लोकं इंडिव्हिज्युअल खेळत आहेत. ही लोकं दाखवत आहेत की आपण आता एकत्र येऊया. बट ही लोकं एकत्र नाही आहेत, ही लोकं इंडिव्हिज्युअल खेळत नाही आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे टोळीमध्ये विषय असा आहे की विशाल जर नसता ना त्या लोकांमध्ये, तर ह्यांचा एवढा पुढपर्यंत गेम आला नसता. हां, टोळीमध्ये अनुश्री एक टाईम मला जरा हुशार वाटते, कारण की ती दोन्ही टाईमने दोन्ही बाजूने खेळते. अनुश्री थयव जाता आणि हयव जाता, दोन्ही बाजून जाता. त्यामुळे तनुश्री. रुचिता तर पागलच झाला आता शाप विशालच्या मागे. रुचिता म्हणजे ठीक आहे, ती असेल चांगली, बट मला ऑनेस्टली सांगू तर मला अजिबात नाही आवडत आहे तिचं ते वागणं, तिचं ते बोलणं, ती काय करते. तरी पण बिग बॉसने ठेवलं आहे, कारण की कंटेंट तर पाहिजे आहे बिग बॉसला. कंटेंट तिच्याकडून भेटतो, नाही तर तन्वी. ही दोघं भांडलीच नाहीत तर बिग बॉसचं चालणारच कसं घर. तर अशा काही गोष्टी आहेत. बट ठीक आहे, छान वाटतंय ती जे काय करते वगैरे. फक्त इच्छा आहे की ती लवकर एविक्ट होते, बट तिला एवढ्या लवकर एविक्ट करणार नाहीत आपले बिग बॉस. तर नो हेट बिग बॉस, तुम्हाला हेट नाही, मला यायचं आहे बिग बॉसमध्ये, मला आवडतं तुम्ही, मला बिग बॉसमध्ये खेळायचं आहे. तर आणि फक्त काय असं भांडणं करायची आहे किंवा काय. माझ्या घरच्यांना असं वाटतं की मी खूप भांडखोर आहे, तर मी बिग बॉसमध्ये खूप चांगली दिसेन जर गेली तर. एक प्रत्येकाचं एक असं इमॅजिनेशन असतं ना की एकदा तरी संधी मिळावी बिग बॉसमध्ये जाण्याची, तर आपलं असंच घरात इमॅजिनेशन असतं. तर माझ्या घरच्यांचं असं होतं. तर म्हणजे मला तरी मी खरं सांगू तर मी काही वर्षांपूर्वी होते भांडखोर. पण काही गोष्टींमुळे मी खूपच स्वतःला लूज करत आले आणि आत्ता मला कळतं की कुठे भांडायला पाहिजे आणि कुठे नाही. जर समोरचं मागं माझ्या वाकड्यात गेलो तर मी वाकड्यात जाते. पहिला कसा होता की मी स्वतःहूनच वाकड्यात जात होते की एखाद्याचा नाही पटला ना. पण आता कसं असतं, जरी नाही पटला ना तरी पण मी सहन करते. पण तो जर मला काय बोललो व्यक्ती किंवा ती व्यक्ती मला काय बोलली, मी डायरेक्ट म्हणजे वाकड्यात जाते. मग तेव्हा मी लाड सहन करणं नाही.
तर असा म्हणजे बिग बॉसमध्ये मी गेले तरी असे काही फालतूचे मुद्दे नाही उचलले, पण मस्त मजा आहे तरी पण म्हणजे माझं असं की जर मी गेले तर ट्रॉफीशिवाय मला परत येऊचा नाही हा. म्हणजे म्हाका तो शो काही झाला तरी जिंकूचो हा ह्यो माझो ओव्हर कॉन्फिडन्स असतलो. बट एक असा माझी इच्छा हा बिग बॉसच्या बाबतीत. तर असं असतं. तर तुमचे पण सांगा की तुमका कोण कोण आवडतात आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला कोण कोण आवडतं बिग बॉसमध्ये. कारण की प्रत्येकाचं कोण ना कोण वेगळं असू शकतं. आता त्याच्यामध्ये सागरसुद्धा मला डबल स्टँडर्ड वाटतो. तो मला अजिबात म्हणजे काही गेम आहे त्याचा असं वाटत नाही आहे. सचिन पण ते जास्त कुठे दिसतच नाही आहेत. म्हणजे त्यांना आत्तापर्यंत का ठेवलं आहे ते माहिती नाही. त्यांच्या स्वभावाने ते खूप छान असतील. आहेतच ते स्वीटवरचं, बट का ठेवलं आहे? प्राजक्ता ठीक आहे, ओके असली पाहिजे, छान आहे ती. राखी तर काय आपली ऑलराऊंडर आहे. राखीचा विषयच नाही आहे राखीचो. आणि राकेश तर असाच पहिल्या नंबरला. माझ्यासाठी राकेश पहिला. अरे जास्त कंटेस्टंट राहिलेच नाही आता. संपू गेलो शो म्हणजे याचा अर्थ. जास्त आता राहिलेच नाही कंटेस्टंट. राकेश, तन्वी, दीपाली, प्रभू, टोळीमधले रोशन पण कशात ठेवल्याने काही एक माहीत नाही. म्हणजे काही गेमच नाही हा. विशाल शिवाय ह्या टोळीचा गेमच नाही आहे. एक टाईम ती अनुश्री तरी थोडंफार तिचं डोकं चालवते, बट रुचिरा तर लुळी पांगळी झाली आहे प्रेमात त्या विशालच्या. बट ठीक आहे. रोशनला तर काहीच समजत नाही आहे. म्हणजे रोशनचं कसं झालं माहिती का, मागच्या सीझनमध्ये जे वैभवने स्वतःची वाट लावून घेतलेली अरबाज आणि निक्कीच्या नादी लागून, तसं रोशनचं झालं. बट हा रोशन आहे ना, तो चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर पण करतो. बट तरीसुद्धा त्याचा गेम नाही, तो नाही खेळत आहे एवढा, खुलून खेळत नाही आहे. आणि एवढीच कंटेस्टंट आणि कोणी अजून सागर, सचिन ह्यांच्याबद्दल तर मी बोललीच आहे. प्राजक्ताबद्दल पण मी बोललीच आहे. म्हणजे 7 ते 8 कंटेस्टंट राहिले. बट असं म्हणतायत की वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे, बट माहिती नाही कधी होईल आणि केव्हा होईल. राखी हा स्वतःचा एक मस्त मोठा बॉम्ब आणला आहे वाईल्ड कार्ड एंट्रीचा. बट ठीक आहे, आपण बघूया कोण विनर होतं. माझी तरी खूप मनापासून इच्छा आहे की तन्वी किंवा आयुष कळलो मानेत माझ्या मनामध्ये, तन्वी किंवा राकेश जिंकावं. बट आता काय बिग बॉसवरती या बिग बॉसच्या मनातच आता किती पण वोटिंग करा, शेवटी बिग बॉसच्या मनात असं काय वेगळा. त्यामुळे बघूया. तुम्ही पण कमेंट करा तुमका कोण आवडतं ते आणि माका कळवा कमेंटमध्ये. बाय.